जागतिक महिला दिनानिमित्त विदर्भस्तरीय राजे नृत्य स्पर्धा 22 मार्चला शेतकरी लॉन वणी येथे विदर्भातील नामवंत कलाकार सादर करणार एक से बढ़कर एक नृत्य आविष्कार। कोरोना काळात विविध कार्यक्रम स्पर्धेवर बंदी घालण्यात आली होती। आपल्यात असलेले सुप्त कलागुण व कौशल्य याला मंच भेटत नसल्याने त्या काळात कलावंतांची उपेक्षा झाली। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा अतिवापर झाल्याने विविध कला प्रकाराकडे अनेकांचा कल कमी प्रमाणात होऊ लागलाय व माणूस आळशी झालाय। त्याला कारणीभूत मंच न मिळणे व या स्पर्धांच्या आयोजनाकडे अनेकांनी दुर्लक्ष केले। कलावंतांच्या होणाऱ्या उपेक्षा व नृत्य शिक्षकाच्या आणि नृत्य कलावंतांच्या मागणीला मान्य करून वणीतील मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ मनीषाताई सुरेंद्र निब्रड यांनी जागतिक महिला दिनानिमित्त भव्य विदर्भ स्तरीय राजे नृत्य स्पर्धा घेण्याचे ठरविले। नृत्यप्रेमी कलावंतांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी येत्या 22 मार्चला स्थानिक शेतकरी लॉनमध्ये मनीषाताई यांनी अखेर या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन केले। या उपक्रमाचे अनेकांनी सौ मनीषाताई सुरेंद्र निब्रड यांचे भरभरून कौतुक देखील केले। विदर्भातील एक से बढ़कर एक नृत्य कला प्रकार सादर करण्यासाठी 22 मार्चला वणी येथे नृत्य स्पर्धक वणीत दाखल होणार आहेत। या स्पर्धेत समूह नृत्य, एकल नृत्य कला प्रकार वणीकरांना अनुभवता येणार आहे। ही स्पर्धा दुपारी 1 ते रात्री 10 पर्यंत चालणार आहे। याचे कौशल्य पाहून वणीतील रसिक मंत्रमुग्ध होणार आहेत। विजेत्यांना रोख व शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांकडून त्यांना गौरवण्यात येणार आहे। ही स्पर्धा बघण्यासाठी कोणतेही तिकीट शुल्क पास नसल्याचं मुख्य आयोजिका सौ मनीषाताई सुरेंद्र निब्रड यांनी वणी न्यूज एक्सप्रेसला बोलून दाखवलं आहे। ही स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ मनीषाताई सुरेंद्र निब्रड यांनी केले आहे। या स्पर्धेकरिता वणीतील कलावंत तथा पत्रकार सागर मुने, पत्रकार संदीप बेसरकर, पत्रकार राजू धावनसेवार, पंढरी सोनटक्के, राजू खुसपुरे यांचे सहकार्य लाभले असून अधिक माहितीकरिता मनीषाताई सुरेंद्र निब्रड यांचा संपर्क क्रमांक आहे 7498368889। सुरेंद्र निब्रड यांचा संपर्क क्रमांक आहे 9822903432। सागर मुने यांचा संपर्क क्रमांक आहे 9028903511 यांच्याशी संपर्क साधावा। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।